बाबा काय हो हे शेत असंच ओसड पडलेलं आहे. माझं लग्न झालं तर त्यावेळेस म्हणे की लय आपली हरियाली जमीन आहे, असं आहे तसं आहे. आता हे शेतीचं आपल्याला काहीतरी करावं लागेल ना. कसं कधी उगवल ते? पाणी पडलं तर उगवल ना. अहो पाण्याच्या भरोश्यावर काय करे, पाणीच आहे ना. नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल. थांबा मी यांना कॉल लावते, सासऱ्याला कॉल लावते माझ्या. हॅलो हॅलो, अहो कुठे आहे तुम्ही? मामा बसले आंब्याच्या झाडाखाली. अहो तिकडे कशाला बसले? नाही नाही, मला शेतामध्ये उभं राहूशी वाटा ना आता. अहो सगळं ओसड पडलंय. नाही नाही, मी इकडे आंब्याच्या झाडाखाली बसले. काय काम आहे? अहो इथं बाबा बसलेले होते. ठीक आहे तुम्ही येते तिकडं, मला बोलायचं होतं शेताबद्दल. इकडे 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 ये, काय बोलायचं बोल. हा येते येते. काय बाई शेती सगळी ओसड पडली, पाण्याचा पत्ता नाही. देशावरी दादा देशावरी, उचल टिकव खांद्यावरी. काय मामा? अहो इकडे काय बसले तुम्ही? ते शेत बघा, आपल्या शेतीत एक कण पाणी नाही तिथं. त्याच्यामुळेच ही अवस्था झाली माझीवाली. आता मला इतका धाक पडला, त्याच्यामुळे ते गाणं आठवलं. आता आहे ना, सरळ पोटाची खळगी भागवण्यासाठी खांद्यावर टिकाव घ्यावा लागल. दुष्काळ पडला देशावरी दादा देशावरी, उचल टिकाव खांद्यावरी. खांद्यावर टिकाव घेऊन आता आहे ना, रोडचे नाला बिल्डिंगचे काम करावं लागल. नाही तर तो टिकाव घेऊन आहे ना, विहीर खोदावा लागल. अहो एवढं पाणी, याचं काय करायचं? याचं कारण काहीतरी काही नाही, त्या पाण्याचा स्रोत आहे ना, तो पाण्याचा स्रोत तिकडे जमिनीचा उतार आहे बेटा. तुला माहिती नाही, तू सुनबाई म्हणून आता आली, 1 वर्ष झाले तुला घरात येऊन. अहो मी तेच म्हणत होती की तुम्ही माझं लग्न जमलं तर त्यावेळेस म्हणे की आपल्या घरातले हरियाली आहे, एवढी एकर जमीन आहे. आणि कसलं एवढीची एकर जमीन आहे, ते पण ओसाड वाहू आहे. अगं काय आता तू पालथ्या नशिबाची का ते सपट पावली म्हणतात ना. हा मला सपट पावली म्हणतात काय? तुमच्याच याचं काही नव्हतं. माफ कर, खरंच आहे ना. आता बोलून नाही बोलणं येतं. करंट नशिबाची आहे तू. हा मला मी करंटी आहे का? अहो मामा तुम्हाला बोलायला लाज वाटायला पाहिजे. या बाय रागाच्या भरात बोलून राहिलो. समस्या तशी निर्माण झाली. सुनबाई तू माझ्या मुलीसारखी आहे. मुलीसारखी? मग मुलीला असं करंटी म्हणतात काय? अगं मग दुष्काळ का बरं पडला? मग माझ्या मुली दुष्काळ पडलाय म्हणत्या लोक, त्याला मी मानित नाही. पण मग आता आलं वगाला म्हणून राहिलो. राग नको येऊन देऊ. आता काय करावं लागेल आपल्याला आहे ना, आपल्या शेतामध्ये बोर घ्यावा लागेल. बोर समजतो ना, बोर. नाही तर मग विहीर खोदावा लागेल. ती विहीर खोंदा नाही तर कोणाला तरी बोलवा आणि ते एकदाच काम करा. त्याच्या मला खुशाल पालथ्या नशिबाची. नाही राग नको मानू, राग नको. मी जायला असले मला बोला मी नाही सगळं तुमच्यासाठीच आहे. ऐक थोडस, आता मी रागाच्या भरात बोललो. आता आपण काय करू, विहीर खोदण्यासाठी आहे ना, गावामध्ये एक पानाडे. नाही तर आपण काय करू, आता घरातले निर्णय कोण घेतो तुला माहिती आहे ना, माझी भाऊजाई आहे. अहो काय ती भाऊजाई करत असं, ती भाऊजाई काय कामाची आहे? काही गलत निर्णय घेत. अरे असं नको बोलू, असं नको बोलू. तुम्हीच घाबरते, मी तर त्याची घाबरत नाही तिला. अशी गावठी बाई ती, काहीच काम नाही, कामाची नाही ती. तुम्ही अरे ती नको करू, ती नको करू. ह्या बाय असं नाही बोलायचं बरं. ती आहे म्हणून तर आपला प्रपंच आहे बर का. मी खाऊ घालत. मी जरी सासरा आहे म्हणायला, तुला असं वाटलं का सासऱ्याच्या हातामध्ये सगळं काही पाहिजे? पण माझा जो बी काही निर्णय घरातला, मी माझी भाऊजाई आहे आणि एकदम हुशार भाऊजाई आहे. तिचा नवरा मुंबईला कामाला आहे, तुला तर माहितीच. आता तिने पुढे तोंड ताणत असती, तिला काही पत्त्याचं समजत नाही. तिला नका विचारू, आपण निर्णय घेऊया. नाही तिला शब्द बरी विचारू नका. नाही तिला नका विचारू. तुम्ही कॉल करता पानाडीवाल्याला. नाही तिला विचारतो मग कॉल करतो ना. पानाड्यावाल्याचा नंबर आहे माझ्या. जाऊ द्या ना सासरे, आपण आहे ना आपला निर्णय घेऊ ना. जाऊ द्या ना तिला. नको जाऊ द्या. अरे असं नको बोलू. असं तिच्या देखत तरी बोलू नको बरं. आपलं घर फुटल मग. जाऊ दे, फुटू द्या. आपण आपल्याकडे राहू. आपण घरी जाऊ, शांततेत विचार करू. तिला सांगू का वहिनी आता दुष्काळ पडला, आता विहीर खोदायची आपल्याला. मग ते काय करेल माहितीये का, तिच्या अंगावर काही डागडागिने ना ते देईल सोनं आणि घरामध्ये. आई केडपट, माझ्याजवळ काही नाहीये. भामटी ती की भामटी ना, ती 1 रुपये तुम्हाला देणार नाही. आणि तुम्ही माझी भाऊजाई. तुला काय माहिती? चल तुला गंमत दाखवू का तिची. मानले पाहिजे. निर्णय घ्या, आताच निर्णय घ्या. पानाडीवाल्याला बोलवा. हा ना, मग तिला विचारू ना शब्दभर. पानाडीवाल्याला बोलवायचं. बरं मी काय म्हणतो, मग तुझं काय म्हणणं आहे नेमकं? माझी वहिनी आहे ना, नाराज नको व्हायला. लक्षात आलं का? तीच नाराज व्हायचं पडलं. मी नाराज आहे त्याचं काही नाही पडलं. मी तुमची सून आहे का ती जवळची का मी जवळची? सांगा बरं. नाही तूच खरं वारसदार आहे. ती जाऊ दे भाऊजाई, शेवटी तू माझी सून, ती माझीच आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून तूच वारसदार आहे. मग तुझं काय म्हणणं आहे? माझं हे म्हणणं आहे की तुम्ही आपण आपले डिसिजन घ्यायचे, आपणच निर्णय घ्यायचे.
आता मी तुम्हाला माहिती मी शिकलेली, हम्म. आपण करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी मी करू आम्हाला. शकतो ना. हा आणि एक आहे कोणी- ना आता ती सवय झाली घरामध्ये तिला मोठेपणा द्यायची म्हणून म्हणलं होतं तुला. मग काय करू सांग बरं. आता कोण कसला काय आपण ते विचारून घेऊ त्याला. हा. आणि आपण काय शिकलेले आपण ते काय म्हणतात त्याला तेवढं तर काही गरज नाही, पण शिकायची गरज नाही. त्याच्या गोष्टींमध्ये आडणी माणूस करता. पण तुम्ही एक कॉल करा, आपणच डिसिजन अच्छा अच्छा ठीक आहे. मग पानाड्याला कॉल करू का? डायरेक्ट सांगतो त्याला का आमच्या लगेच. वावरामध्ये बोर घ्यायचाय, विहीर घ्यायचाय. हम्म. आणि तो पानाड्या आहे ना मला गॅरंटी, कारण त्यांनी आपल्या गावामध्ये ना बऱ्याचशा लोकांना पाणी दाखवलेलं आहे आणि पाणी पण लागलेलं आहे. हा बरं, आज तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी त्या पांढरवाल्याला बोलवते. पण म्हणजे तुझं तुला एक सांगतो सगळ्यात महत्वाचं, पाणी घ्यायला, बोर करायला, विहीर करायला जर सांगितलं ना तर त्याला 1-2 लाख रुपये खर्च येईल. तर आपल्याला काय करावं लागेल बरं का, तुला लग्नामध्ये जे दागिने केलेले आहेत ना ते ठेवावं लागेल बँकेमध्ये. हो. जेडवाकडे तोड नको करू. ऐक ऐक. माझे काय दागिनार तुमच्या डोळ्यात काय? अरे अरे तसं नाही. हे बघ, सगळं काही तुझ्या मग. आपण नाही देणार बाबा दागिने. अरे देवा आधीच माझ्या गळ्यात हे बघा, माझ्या गळ्यात काहीच नाही आधीच. अरे तू वापरत नाही त्याला, मी काय करू? ते काय अहो तुटलं सकाळी ते त्या उघडलं डागाला ते काय काल. म्हणतात, ते गाळ्यामध्ये नाही केलं का मी? त्याला 2 लाखाचं करेल ना ते ठेवू ना अहो आपण. अहो यांनी नाही का ना माझं घाण ठेवलं सोनं, काहीच नाही. बाजारातलं मंगळसूत्र सुद्धा घातलं नाही मी, सगळं ते तुटून गेलं. मग आता मग पानाड्याने पाणी दाखवलं. बरं चल, मी व्याजाने पैसे काढील. मग म्हणू नको मामा व्याजाने पैसे कामून काढून राहिले. चालेल ना? चालेल. मग करू फोन पानाड्याला. हा करा लगेच करा. ठीक आहे. माझं तू माझ्यासमोर दागिने करा. बी नाही म्हणती, मग पानाड्याला मी फोन करतो. हं? आणि मग मी व्याजाने पैसे काढून कवय नाही केलं, नाही तर पुन्हा म्हण कर्जबाजारी केलं मा सासरीने आम्हाला, असं नको व्हायला. हं? ठीक आहे. हे बघ नंबर बी काय किती मस्त आहे त्याचावाला. हा? तुम्ही एवढा नंबर बघता काय? नाही म्हणजे लकी नंबर आहे त्याचा. हॅलो पानाडी बाबा आहे का? कोण? अहो मी इकून बोलतो, बारामती वरून बोलतो. काय हो? अहो तुम्हाला माहिती आहे ना आता बारामतीच्या पूर्व भागामध्ये सगळा दुष्काळ पडलेला आहे. हो हो पाऊसच झाला नाही यावर्षी. बर आणि माझी द्राक्षाची बाग उभी आहे, बर काही संत्रीची बाग उभी आहे. अच्छा हा अच्छा, आता तुम्ही अच्छा म्हणतात पण आम्हाला पार आता जीव द्यायची वेळ आली. तर या तुम्ही आहे ना थोडक्यात म्हणजे पाणी दाखवा आमच्या मळ्यामध्ये. हो का? हा एक काम करा, तुम्ही रिझर्वेशन करा, पहाटी स्टेशनला मी तुम्हाला घ्यायला येईल. बर आणि नाही आलो पहाटी तर डायरेक्ट आता माझा मोबाईल नंबर आहे, लोकेशन टाकतो मी तुम्हाला. लोकेशन प्रमाणे माझ्या शेतामध्ये या तुम्ही. बर फी माहिती आहे ना आपली हा माहिती आहे ना, किती? 2100 रुपये दिलेत ना. का ते बारामतीवरून घ्यायची? नाही भाडं तोडं आणि 2100 दिलं. भाडं तोडं माहिती आहे ना मला बारामती. तर आता तुम्ही कुठं राहता? इकडे नाशिक जिल्ह्यात राहतात ना. पाणी पाहायचे 51,000 रुपये. 51,000? बाबा अहो असं कसं हो, तुम्ही तर आमच्या जखमेवर मीठ चोळू राहिले. स्पीकर कर. हा तुम्हाला Speaker दर वरच द्यायचे मला खालून दर. हा? दर काढून द्यायचे खालून माहिती आहे ना? अहो जरा कमी करा ना. नाही, माझ्या सुनबाई संग बोला. अहो जरा कमी करा ना. अहो कमी करायला काय आहे, मला जर तुम्हाला जर कमी केले तर लगेच जग जाहीर होतं बाबा कमी घेतो पैसे. नाही आम्ही कोणाला सांगणार कोणाला नाही, आम्ही सांगणार कोणाला नाही. सांगणार नाही. बरं तुमच्याकडून 10,000 कमी घेईल. येते काय? 10,000 नाही, नाही, अहो नाही, 25,000 करून दे तेवढं. बस या आता सुनबाई बोलली, तिच्या शब्दाला मान देतो. पाणी जर लागलं ना आम्हाला तर परत खुश करू तरी म्हणा. आम्ही तुम्ही 10,000 वाढून देऊ वाटलं तर. असं आहे. हा मग याल का? पण हे बाबा पाणी पाहिलं मला फी लगेच लागेल. अहो तुम्ही या तर फक्त 25,000 तुम्ही हा म्हणा, आम्ही बघतो आता पुढचं. तर एक तर मला वेळच नाही तुमच्या यायला. नाही बाबा असं नका करू, या 2 ठिकाणी जायचं आता पाणी पाहायला. लगेच पैसे लागतात बाबाला का? तुम्ही थांबा 1 मिनिट. तुम्ही व्याजाने काढले ना, ते काढणार आहे ना तेवढे अरे. अर्धे फिरून दे त्यांच्याकडे. 15,000 देऊन टाका आणि बाकीचे मला नंतर काय दे. नाही, माझी गावामध्ये क्रेडिट आहे, मला 10 लाख बी देतील. पण तुम्ही मला नाव ठेवायला नको. करू का? हा. थांब. ऐका ना, हा बोला. ते ना 15,000 देतो आम्ही आणि आमचं काम झालं का ते बाकीचे उरलेले देतो. हा ऐका बाबा, आता ऐका. पण म्हणणं काय ते राहते हो, 10,000 राहते वर काय राहते? मग देऊ ना ते 10 आम्ही नंतर देऊ भाड्याचे ना. देतोय ना. भाड्याचे किती लागणार तुम्हाला? भाड्याचे 5,000 लागतील. एवढे नाही लागत भाड्याचे. मग किती तरी 3,000 देऊ आम्ही. बरं भाडे 3,000 हा. हा मग तेवढे आता या द्या. मग. आता हा म्हणा आणि घेऊन जा आता. आणि 25 काय देणार? अहो देऊ ना बाबा, आता सांगितलं ना तुम्हाला. 15,000 देतो. लोकांचं आहे ना मला आठवण. ठेव पोट्या पोट्या मला नाही. अहो, नाही देतो आम्ही. देतो या तुम्ही या तुम्ही. ऐका, ठेवू नका फोन, ठेवू नका. हा. किती म्हणते बाबा तुम्ही सांगा ते एकदा. 25 ना देतो आम्ही, लगेच देतो 25. 25 देतो. हा या. हा ए, लोकं डोक्याला एक राहते. ऐका, नाही बाबा बाप सॉरी बोललो मी. आम्ही दोघं आम्हाला माफ करा. या तुम्ही. 25,000 आता देतो. नको. हा बरं, ठेवा. ठीक या. आहे, ठेवा मग. ओके. अरे यार, डायरेक्ट नाही म्हणत होता. मग
बरं झालं आपण एवढं जर पाणी लागलं ना तर 5-6 लाखाचे नुसते द्राक्ष होतील आपल्याला माहितीये का. हा जातील पण 25. पाणी लागायला पाहिजे तेच टेन्शन आहे हो. तुमच्या गावात थोडा प्रॉब्लेमच आहे पण पाण्याचा. मी काय म्हणतो सुनबाई, हा आता आहे ना मी लई थकलो. आता मला अपेक्षा निर्माण झाली. आता बाबा ते पानाडे बाबा आहेत ना, ते एखाद्या वेळेस जर राईट टाइम रेल्वे आली ना तर ते ताबडतोब 8:30-9 पर्यंतच येऊन जातील. मग मी इथंच बसतो. तू एक काम कर, आता जेवायला काय मी घरी येत नाही. तू ये ना माझा डब्बा घेऊन ये. मी डबा जाय घेऊन घरी, येते हा. आणि तुम्हाला चहा बी पाठवते. हा हा. आणि काय अबा बटाट्याची भाजी आणा. मग काय बटाटे खाते माणूस काय अबा, माहिती? हा मला आवडते, घेऊन ये. अरे आता आहे ना भगवंतानी आपल्याला एवढ्या वेळेस साथ दिली पाहिजे. फक्त पाणी लागलं पाहिजे. बस शेवटचं काम आहे माझंवालं. पाणी जर लागलं ना, अरे मला आनंदाने मरण येईल मस्तपैकी. आता लई थोडे दिवस राहिले, म्हातारा माणूस झालो मी. आता एवढी अपेक्षा पूर्ण केली ना भगवंतानी, तर 5 मसुबा आहे ना आपल्या बांधाच्या कडाला, त्याला मी मस्त बोकड्या बिकड्या कापील. फक्त पाणी लागलं पाहिजे माझ्या शेताला. बस भगवंत. बरं मी काय म्हणतो, हा. बरं कोणत्या राहण्यात पाहिजे तुमचं पाणी? मला सांगा, प्रवास चांगला झाला ना तुमचा? प्रवास गंज उभं राहून चालू. हा का, गर्दी होती गाडीला? लय गर्दी बाबा, मराठी इथून आपलं वावर सुरू झालं आता. एवढं चालू झालं का? हा, बाबा या बाय असं मनापासून काम करा बर का, बर. जेणेकरून माझं कल्याण होईल. हा हा पाणी जर लागलं ना यावेळी मी खुश करून टाकील. मी आता बोलून नाही दाखीत तुम्हाला. ठरल्याप्रमाणे जे काही 25चा आकडा आहे ना तो तर देईलच. पण पाणी जर लागलं तर माझी 2 एकर द्राक्षाची बाग आहे ना, 10 लाख रुपये त्याचे होतील. होतील घाबरू नको. बस बस आता तुम्ही- तुम्हाला काय. माझ्या गळ्यात काही सोनं बी नाही, काहीच नाही. हा बाई, माझी सुनबाई फोन बोलत होती ना त्या दिवशी. हा. माझी सुनबाई आहे पा. बरं चालेल. हा? नमस्कार. अहो तर मग मी आता तुम्हाला काय आणून देऊ मी? इतक्या लोकांना पाणी दिलंय, माहिती होतं मला. नाराज कुणीच नाही आपल्याकडून. बरोबर, मला पण नाराज नका करू. हो. कसं बरं. पहा चांगले. तुम्ही नारळ आणलं? हाय हाय नारळ अगरबत्ती आणली? हा बाई, नारळ आहे, अगरबत्ती आहे. चला द्या. या बाई, ओके अगरबत्ती नाही आणली. जाऊ द्या बाबा, याच्यात घ्या दकून. बरं चालेल. हा? या बाई, इथून आमची बाउंड्री अशी सरळ. हे का? हा, हे ना? हे सगळं आपलं वालं आहे. बरं चला. आणि तुम्ही माशाल हे पाणी, तर ह्या पाण्याचा उतार आहे ना विरुद्ध दिशेला आहे. त्याच्यामुळे या कवडीचं पाणी आमच्या वावरात राहत नाही. तुम्हाला पाणी देतो मी बरोबर. म्हणजे जमिनीची लेवल खाली आणि ते पाणी खालीच जातं तिकडं. बरं चालत तुम्ही बोल नका. तुम्ही फक्त मागे येणार राहा. चालेल चालेल. अंतर ठेवायचं. हा 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 तुम्हाला कळतं का? हा. काय कळते ना एवढं नीट येतं का? काय? म्हणजे लागलं का पाणी? अरे काय शंका व्यक्त करू राहिली? जरा तुम्ही पाहा, मी चाललो. हो बाबा, नाही माफ पैसे पैसे नाही, 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 द्या, नाही, पैसे द्या. माफ करा, माफ काय करा. बोलत ही बाई तुमची? नाही नाही, सुनबाई आहे माझीवाली. तिला काय आकलीचा पत्ता आहे काही? हे? मी पहिल्यांदा बघते ना, चुप मला नाही माहिती. चुप. चल चल. ये इकडं. बाबांनी जे सांगितलं ते करायचं फक्त. नाही तर जाय घरी झोपून घे. करा बाबा सुरुवात. या सैनरान हा, सावध बर का. बाबांनी जे सांगितलं ते ऐकायचं पटापट. थोडं अंतर ठेवा माग. हा हा. लय पुढे यायचं नाही. नाही नाही, येऊ ना माग माग. लागलं का? हे बाबा सांगत येते का? हे हे. गप ना बाई. हे बघ, एकदा पुढे या. काय करू? उचला येणार. खून करा येणार. करा खून लगेच. अशी खून. हा. हा करा खून. हा. हा हे नारळ. हे वरती द्या. हा बरं हे बघा, हा. एवढं पण पाणी आहे. बर, एवढं 2 इंच आहे. फक्त 2 इंच. 400 फूट करावं लागेल. अरे बापरे. हो बर, अजून लय शेत काय बघतो जिडं चांगलं लागलं हो. बाबा. ह्या बाय गप्पा गप पाणीवर आलं पाहिजे. लगेच लगेच 400 फूट लय खोल जाईल ना ते. थांबो काका, तुम्ही बोलणार सर. बाई लागलं का हो पाणी? अगे गप ना सुनबाई. या. काय करू या, आता? या. करा या. काय करू? अरे खून करा. सुनबाई तुझ्या हाताने कर. कर कर खून. करा खून. दाब जोरात. नारळ राहू दे तिकडे. तिकडे ठेवायचं का नारळ? वरती घ्यावं लगेच. घ्या. हे बघा, एवढं 600 फूट करायचं. तिकडे 400 फूट करावं लागेल. एवढं 600. तुम्हाला फूट बी समजतं का किती फूट आहे? अगं, अरे अंदाज बाई, राहतो, तू अंदाज गपचूपच काय राहतो. डिस्टर्ब नको मला. 500-600 असेल फक्त. हे 600 फूट आहे. हा हा. एवढं 3 इंच. बाई, बरं असेल हो. डायरेक्ट 12 होईल. चला, चला. डायरेक्ट 12. 12 हो. पण 6. अरे 600 फुटाला आज ते काय किती- बाबा अजून ते अजून बघा ना. तुम्हाला करायचं की नाही करायचं तुम्ही ठरवायचं. हो तेच दे. लय खोल आहे हो ते. दुसरीकडे बघा ना. हा दुसरे बघतो. चल. या दिनकरराव या. या बाबा, करा लवकर. काय करू? करा खून करा इकडे. कशा मगाशी केलं? नारळ तो बघा रे.
करा ना हो. असं करू का? हा करा. हा. इकडं एकदम पाणी. पण किती खोल करावं लागेल? इकडं 350. अरे बापरे. 350 डायरेक्ट 3 इंच. अरे बघ हा. तिकडं 400 तिकडं 600 निड फक्त 350. फक्त 350. हो. दिनकरराव पाहिलं ना? मस्त आहे ना 100 काम. पर्यंत बरं, पुढे बरं. भेटलं तर बघा ना अजून पुढे नाही. ए बाद झालं अपेक्षा बंद बाई. कर तुझ्या आता. पाण्याची पातळी खाली गेलेली. नाही नाही ठीक आहे हो. बाबा बाबा हे बघ. जे होतं ते मी बरोबर सांगितलं. पानाडे बाबा की जय. पानाडे बाबा की पानाडे बाबा की जय. पानाडे बाबा आगे बढ़ो. हम तुम्हारे पीछे. पानाडे बाबा आगे बढ़ो. बरं बस मी काय म्हणतोय. बाबा बरोबर. दर्शन द्या दर्शन द्या. थांबा थांबा. काय पाया होतंय. पड, पाया पड पडा पडा पडा. पाया पड बाबा. दिनकरराव पाया पडा. हो हो. लागलो व आपल्या आपले गॅरंटेड आहे बाय मला इतकं सांगू पानाडे बाबा. बाबा. फोनच झाला आता चला. तुमच्यामुळं. बरं मी काय घरी म्हणतोय. जाऊन आहे ना बाबाला आता पुरणपोळीचं जेवण कर. नाही नाही नाही, मला वेळ नाही. मला अजून 2 पॉईंट पाहिजे. बाबा जेवण करून जा ना. अहो, आता तुम्ही- मला इकडून निघाले यवतमाळला जायचंय. नाही जाशाल नाही हो, ना. नाही नाही नाही. ऐका ना जेवण करून मी जा ना. कोणाच्या घरचं खात नाही, कोणाच्या घरचं पेत नाही. म्हणजे बस का आता नाही. आता लगेच हे खंदून घ्या. बरं चला मी काय नाही, नाही, सांगताय. लगेच बोरच्या गाडीला फोन करतो हा, ना. पाणी लागलं काय मी लगेच यांना- बाबा एक सांगा 6 इंची बोर करू का 4 इंची करू? ते तुमच्या याच्यावर राहील ते. मी काहीच सांगू शकत नाही आता. कारण 2 प्रकारचे बोर असतात ना. का दिनकर हा. 6 इंची आणू का 4 इंची? 4 अहो, इंच. पण मग आता 3 इंची पाणी म्हणलं आपलं 6 इंच काय. नाही 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 3 इंची नाही बोरचा जो 3 इंच ना व्यास पाणी असतो दिलं ना, नाही. तो- ऐका 3 इंच पाणी दिलं ना मी. हा, तर 3 तुम्ही इंची 4 पाणी इंच दिलं. हा. 4 इंच हा. 4 इंच राहू हा. द्या. आपलं पाईप राहतं. म्हणजे मोटर आहे ना मोकळी जाईल मोकळी वर वाढते. आणि प्रेशर पाणी पण हा येतं हा. थोडं. बरं मी काय मला पैसे जाऊ दे आता कसं आहे. नाही, बाबा- आता तो माणूस आला का ते आलं का पाणी लगेच आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हा? पैसे पैसे कोणते? अरे हा पैसे अहो ठरलेली फी द्या का म्हणा काय राहा बोला हा देऊ ना आम्ही कुठे नाही कधी? म्हणते. बाबा काय आहे? माणसाला बोलवतो आम्ही. पैसे द्यायचे पण आहे ना माझी भाऊजाई आहे ना हा त्यांना मी फोन करतो बोलून घेतो. काय आला कारण आर्थिक व्यवहार आहे ना त्यांच्या हातात असतात. पैसे द्या का जरी आम्ही दोघं बोललो तुम्हाला हा जो आकडा भाऊजाई करत राहता काय काम अगं गप ना ग. आणि त्या भाऊजाईला मी फोन करून बोलून घेतो आणि तुमचे पैसे का आम्हाला बुडवायचे आहे का असं? बरं बाय थोडं सगळं द्या बरं का मला लगेच फोन येऊ राहील लगेच. बरं आता- देतो आम्ही तुमचे सगळे पैसे देतो. हॅलो वहिनी साहेब हा बोला ना भाऊ. अहो जे या ना मळ्यामध्ये पानडी बाबा आले पाठच्या गाडीनं उतरले. काय म्हटलं अण्णा तुम्ही? अहो पानडी बाबांना बारामतीचे बाबा नाही का ते आपल्या वावरामध्ये बोर करायचं ठरलं ना आपलं. आले या लवकर या या. हिला ना आपलं सुखच बघवत नाही लगेच जळाली असेल ती. अरे गप बस ना बाई आता माहिती तू मला ती कसली बाई. काय तू तिची दुश्मनी लागेल एक बाबा अहो, या बोला हो टॅपकन मला टाइम येऊ राहिले येऊ फोन राहिले, लावला, येऊ फोन एक पॉईंट पाहिजे जर एवढा टाइम लावला. लागला. त्या आल्या पाय त्या ही माझी वहिनी साहेब बर मग काय म्हणजे करू माझी वहिनी भाऊजाई माझी. हा मग मी काय करू यांचे मिस्टर आहे ना मुंबईला कामाला आहेत हा बर मग आणि सगळे आर्थिक व्यवहार आहे हा. ना मिस्टर पैसे पाठवतो. अच्छा 50,000 रुपये त्यांना महिना आहे आणि मग मेन सांगा हे असलं काय या बाई, हे पानाडे. तर यांनी ना बरं का पाया पडा त्यांच्या नाही काय काय जाऊ दे. नाही ना म्हणजे पाणी सांगितलं आपल्या वावरात 3 इंची आपल्या पाणी वावरात हवाय पाणी लागलं इड. आता. 3 इंची पाणी हा म्हणजे एवढ्या अंतरावर 3 इंची नाही म्हटलं नाही, हे 3 असा इंची. बंब आहे असा बंब आहे. हा 3 इंची फास्ट पाणी. अंडा बिंडा भरून ठेवला तर काय खाली बंबळ लावायला पाहिलं का 3 ठिकाणी पाणी दिले 3 हे बघ, त्या ठिकाणी तिकडे पाहिलं ना तिकडे 400 फूट बोर करावं लागेल म्हणे. त्या कोपऱ्यात पाहिलं ना 600. तिकडे 600 फूट आणि इकडे 3 फक्त इंची कस काय 350 फूट बोर करायचा. हो. मी तेच म्हटलं 3 इंचावर पाणी कस काय निघाल नाही, 3 नाही. इंच म्हणजे झालं किती 350 मीटर काहीतरी. अरे तुम्हाला त्या बोरचं आणि पैसे किती सांगितले 25,000 आहे 25,000. 25,000 आणि भाडं 3,000 अहो ते कोणते ते हे येतात ना आमच्या त्या गावामध्ये सायंटिस्ट 2,000 रुपये घेतात आणि ते सगळं ते कोणत्या मशीनवर चेक करून देतात जाऊ दे आम्ही द्यायला रेडी पैसे तुम्ही नका बोलू. तुम्ही पैसे देणार कुठून आणणार एवढे नाही, नाही, म्हणजे आणि माणूस एवढे पैसे घेतो का आपल्या इकडं वा. हो गॅरंटेड कोणत्या पाणी गावचे मी हो? बारामती बारामतीवरून आले रेल्वेने आले ते त्यांना रेल्वेने आले? रिझर्वेशनचे पैसे तर रिझर्वेशन झालं नाही तर बिचारे आहे ना गर्दी होती. उभं राहून आलो. आणि जर पाणी जर नाही लागलं मग पैसे कुठून द्यायचे नाही, अहो, तरी- तुम्ही गाडीला ज्या दिवशी गाडी लावशाल ना हा तेच मला बोलून घ्या मग त्या दिवशी गाडी लावून आम्ही त्या दिवशी या आणि पैसे घेऊन जा म्हणजे हा मुद्दा आवडला मला तुमचा. गाडी लावून माझ्या आम्ही- वहिनीचा हा मुद्दा मला आवडला. अहो काय बोला ते तुम्ही उलट्या पालट्या म्हणजे आता परत बारामतीवरून येडे येऊ का तुम्ही टाका पैसे तुम्ही टाका मामा. तर तुझ्या बापाने काय हुंड्यामध्ये काय हा? पैसे दिले ते? ए गब्बाईस आपलं ठरलंय ना मामा ही बाईला. तू एक काम कर घरी जा आणि काय 4-5 लोकं कप बाई. चहा करून आणत. नाही कशाला घरी जा तुम्ही कोणाला काही बोलत असता. गब्बाईस मग बोला वहिनी तुम्ही बोला. मी काय म्हणते आम्ही गाडी आणू ना बोरखंदायची हा त्या दिवशी तुम्ही परत या जर तुम्हाला वाटलं पाण्यात थोडंसं अँगल इकडे तिकडे आहे तर मग आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊ तेव्हा पैसे घेऊन जा अहो सगळे. तुम्हाला खून करून दिली सगळं दिले ठिकाणी करू काय पाहिजे आता की मग गाडी उसर थांबा
मग आता गाडी येईल तुमच्या 8 दिवसांनी म्हणतो 8 दिवस थांबू का उद्या मला सकाळी बायका बोलत आहे. मला घरी काही परपंच ऐकले बायका पोर आली तर 4 दिवसात 4 दिवस आम्हाला काही संसार पाणी आहे का नाही एवढे पैसे हा? तुम्हाला कोणत्या भरोशावर द्यायचे काय बोलायचं तुम्हाला आज जमिनीतून दम काढून पैसे द्यायचे भेटणार नाही. हा? यांचं जायचं भाडं देऊन टाका आणि त्यांना वरतून 5,000 रुपये देऊन टाका काय बोलायचं तुम्ही असे हट? काय बोलत म्हणजे पैसे म्हणजे- भेटणार नाही म्हणजे गोड बोलून घ्यायचं हा? अहो पण तुम्हाला ये काय तुम्हाला ये माहिती ये का? बाई ये आपल्या बोलले गावामध्ये दिनकरराव तुम्हाला माहिती ना हा बाबा पहिले आपल्या गावात बोलावला होता त्याच्याकडून पाणी नव्हतं निघालं म्हणून बरं हे बी काही बोलले काही बोलले नाही मला काय होते तिचे? आपण मला कुठे माहिती होते ते याने आता अहो, तुम्ही त्यांना बोलू तरी दिले असेल का मला माहिती तुम्ही आता दोघं या अण्णाने सासू- बोलून घेतलं मला माहित नव्हतं ते म्हणा नारळ घेऊन या मी आलो नारळ घेऊन आपलं आमच्या गावामध्ये 2 ठिकाणी पाणी लागलं नाही कशावरून इथं पाणी लागल त्याला द्यायलाच नव्हतं पाणी मी मग आता इथं कसं काय दिलं पाणी मी तुम्ही कान लावून बघा, आवाज येतोय. काय काय वाजत नारळातलं पाणी वाजलं असं ते खळखळ वाजत आहे म्हणे नारळ बाजूला करतो आणि पा कान लावा कान वाका खाली ते नारळ नका वाजू नारळातलं पाणी वाजत आहे. इकडे वाका तुम्ही खाली तुम्हीच वाका खाली खाली काय- पाणी मला वाजत काय करायचं मी उभा असतं मला ऐकायला तर पाया खाली लगेच दारा चालले नावा का? पाव हा पा आहे का अजिबात आवाज येत नाही तू मग एवढं काय आता हे अजिबात आवाज येत नाही बाबा हा मग टमा तोंडाचे हात डोक्याचे भेजा गुडघ्यामध्ये आहे. हे नारळाचं अहो पाणी तुम्ही वाजलं. ते नारळ आहे इकडे ती जागा तुम्ही चुकवशाल परत मा नावाने गागशाल एवढं राहू द्या उभं हे बघा गाडी आल्याशिवाय पाणी लागल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाही तुम्ही विचार करायचा नाही तर इथून कल्टी मारायची बरं एका भाडे थोडे वरले 5,000 चला 5,000 रुपये भेटणार नाही आता. पहिले या असे पाहिजे एक काम काय- करा काय बोलले आता सांगाव नाही आता एक काम करा त्यांना ते तेवढे लांबून आले इथपर्यंत त्यांना फक्त भाड्याचे पैसे द्या हा आणि जेव्हा आपण गाडी बोलू ना बोरची हा, तेव्हा तेव्हा मग त्यांना बाकीचे पूर्ण पैसे. पैसे देऊन टाकू वाटलं तसं आता कर, फक्त भाड्याचे पैसे द्या आणि त्यांना जाऊ द्या तसं कर. दिनकरराव खरं बोलू का मी खरा बोलणार माणूस नाही, बोला ना, बोला. माझा खरं विश्वास जर एखाद्या बसला ना हा. आता आहे ना तिला पाणी वाजायला पाहिजे होतं आता भाड्याचे पैसे सुद्धा द्यायची इच्छा नाही माझी जाय तुम्हाला काय एवढं करायचं लांबून नाही, आले ना आता जाऊ भाड्याचे द्या. देऊन टाका त्यांचं काय करायचं आपल्याला जाऊ द्या आता जाऊ द्या मग. बरं ठीक आहे वहिनी तुमच्या शब्दाला आता इथं खरंच काय लागलं माझ्या पाणी. अहो शब्दाला पाणी मागे लागलो लागता तुम्ही ताई मला काय करायचं खोटं नाटक करू मला नाव आहे महाराष्ट्रामध्ये डायरेक्ट ते बाई जाऊ दे तिला हा? जरा ती आमच्यावरती काही सांगत ते होती. तुमच्या काय पा तुमच्या घरातल्या ए, काय जाती अरे. अण्णा काय हा तमाशा बाहेरच्या माणसासमोर इज्जत काढायची काम ए, लावले तू वहिनीचा अपमान करू राहिली का तुमच्या घरातला वाद मला काय आपलं करायचे छान पाणी लागलं तिला बघत नाही ए पुढे पाणी गप्प बैस. तू काय डॉक्टरवर जाऊ पडलेली द्या का काय आता, गं? बाकीचं आपण घरी जाऊन बोलू आता मग? ते नाही, बाबाचं हा, पैसे देऊन टाका. मग. त्याचे भाड्याचे पैसे देऊ द्या आणि मला त्यांना जाऊ द्या. 21 रुपये देऊन टाका भाड्याचे आणि काढून द्या त्यांना इथून. द्या, जाऊ द्या. फोन तोच आहे ना तुमचा हा, फोन पे मारा. फोन पे आहे ना फोन पे वारा 21 देऊ का 21 मारा फक्त भाड्याचे काय राव तुम्ही फसवलं मला आणि नंतर मग बाकीची गाडी बाकीची गाडी पाणी जर लागलं तर बघू उद्या सकाळी हे बघ, गाडी आली का बाबा आम्ही पुन्हा फोन करू तुम्ही गाडी पकडायची आणि पुन्हा यायचं इथं हा? अहो, कशाला यायचं पाणी लागलं तर त्यांना पैसे टाकून देऊ ना आपण हा 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 काय हा करायचं हा पैसे देऊन? बरोबर बरोबर अहो तुम्ही एवढं अर्जंट बोलावलं मला तिथे 2 नंबर सोडून दिले माहिती नाही का? त्याबद्दल अहो, थँक्यू आमच्या गावामध्ये आज एकाचं पाणी लागलं नाही तुमच्याकडनं आमचं बरं पाणी लागणार आहे बरं तर आपण बिमून ठेवली ऐका तर ऐका काय शेती किती तुम्ही 21 करू का मग हा 2100 हो 2-1 आणि 2-0 हो ये ना हा हम्म. आले ना झालं नाराज नका हो माझ्या भाऊजाईच्या हातामध्ये सगळ्या किल्ल्या म्हणजे व्यवहार आम्हाला असतो पाणी लागलं ना मी नाही कर 50,000 पाठवून देईल तुम्हाला. हा माईच्या बापान दिलं होतं कशुला बांधून अरे नको बाप बीप काढू 50 तिथं नाही, जाऊ दे लाख जाऊ रुपये दे देईन ती बरं, गाडी. चला येऊ का हो या मग बाबा नाराज नका हो हा या हा? मग पाणी लागलं का आम्ही मला फोन वाटलं नारळ नका नाही होतं बाबा का नारळ बी घेऊन येऊ जाईल, का? काय म्हणतो हो या नाही येऊ. जा, बाबांना पोच करा तुम्ही स्टँडवर चालेल, बाबा चालेल. पोच करू. पाणी नाही लागणार तुम्हाला काय म्हणतो? काय म्हणतो? काय काय म्हणणार कोण आणला हा म्हातारा? हा? कोण आणला हा म्हातारा? बर का वहिनी माझं ऐका हिचा चावनटपणा नडला हे पोरवळ बुद्धी आणि चोरी पोर गा बाईस मला सांगू दे आता माझ्या वहिनीला काय घडलं आणि ज्यावेळेस फोन लावला ना तेव्हा माळ्यामध्ये आले म्हणे काय चाललं अरे म्हणलो मी आहे ना वहिनीला विचारतो शब्दभर आणि मग हा व्यवहार करू नाही कशाला वहिनीला विचारता तिला काय समजत अशी बोलत सुटली अहो मला वाटलं चांगलं पानडीवाला हा? अगं, तुझ्या वाटलं? डोक्यात जाऊ दे, जाऊ दे आता. घातलेलं आहे का काही डोक्यात घातलेलं आहे का पाण्यावाला बोलू तो का तो आपल्याला काय बोखंड चढून घ्यायचा होता का पाण्यावाला बोलू तर की पानडीवाला चांगला म्हणे तो सांगल म्हणे आपण हे आपलं आपलं अगं पण तुझ्या घरात तुझी सासू जिवंत आहे तुम्हाला एक शब्द तर विचारायचं ना मी सांगितलं असतं दिनकररावला तुम्ही बोलू दिलं का दिनकरराव सुद्धा बोलले ना का 2 ठिकाणी पाणी लागलं नाही रिकामी त्याची बोकंडी 50,000 रुपये घालायला निघाली तुला होती बोललो होतो ना मी का सगळे कधी तर शांतच बसली होती काहीच बोलली अरे पण नाही. तुम्ही बोलू दिलं असेल तर बोला ना तुझं थोबड आहे का चांगला चुचुंदर तोंडाची त्याला बोल देते का तू काही तुमच्यामुळे होतं सगळं आमच्या आयुष्यात लाईफ जाऊ दे. अण्णा गप्प बस. अण्णा, एक मिनिट ऐका हिला घ्या हिच्या नवऱ्याला घ्या आणि तुम्ही डायरेक्ट मध्ये काय तुम्ही तिघांनी माझ्या मध्ये राहायचं नाही, मी माझा नवरा बघून घेईन हो, काय असं करायचं. नका करू वहिनी या बाई बसा बोंबलं तिलाच घेऊन आता जाऊ द्या आपण आपले पैसे वाचले ना मरू द्या. अरे तू निघाला तू बडा घर काय? फोडायला निघली का आमचं वालं जाऊ द्या ते त्यांनी वहिनी वहिनी करत होता मला नाही जमत मग काय म्हणू
ताई नाही म्हणू का मग? वहिनी नाही म्हणणार काय म्हणा भाऊजाईला? तिचं काहीच ऐकत नका जाऊ. तिने आता जरी वाचवलं असेल ना, तिच्यामुळे नाही वाचलो तो. नंतर आपल्याला कळलं की तू भुलटा होता. अरे पण सल्ला विचारला असता तर काला तो भुरटा आपल्या याच्यात आला असता आणि काल 2100 गेले असतं आणि संताप झाला तो. हा आता ही नाराजी कुठे भरून काढायची आपण? ते जाऊ दे, तू वहिनी वहिनी करायचं नाही. आणि मी पण वेगळं जाणार आहे आता.